भिवंडी महापौरपदी नारायण चौधरींची निवड। नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान। नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला। चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा। भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं। भाजपाच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं। आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला। काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। भिगवणमधून स्वतःहून गेल्याचं मुलीचं म्हणणं। मुलीनं आईवडिलांकडे जायला नकार दिलाय। संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची प्रसारमाध्यमांना माहिती। भिगवण प्रकरणामध्ये मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध। मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद। भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप। मुलावर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचाही इशारा। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका। काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन। राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते। मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका। नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकारी श्याम कोकाटेंची मगरुरी। पराभवामुळे दिव्यांग व्यक्तीला मारहाण। कल्याणमधील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास। हजारो कोटींच्या विकास कामांचीही केली पाहणी।